भाजप शिवसेना यांच्यामध्ये गृह खात्यावरून खल। दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यामध्ये परतले। प्रकृती ठीक असल्याची माहिती। लांबणीवर पडलेली महायुतीची बैठक लवकरच होणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाडांची गटनेतेपदी नियुक्ती, तर प्रतोद पदाचा मान सर्वात तरुण आमदार असलेले रोहित पाटील यांना। प्रत्येक हिंदू जोडप्याला किमान 3 मुलं हवीत, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर लोकसंख्या वाढीचा दर घटल्यास समाज नष्ट होतो, भागवतांचा इशारा। अजित पवार महायुतीमध्ये आले नसते तर आमच्या 100 जागा आल्या असत्या, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। तर गुलाबरावांनी जुलाबराव होऊ नये म्हणत मिटकरींकडून समाचार। पक्षातल्या नेत्यांनीच गद्दारी केल्यामुळे मताधिक्य घटलं, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचा प्रतापराव जाधव आणि संजय कुटेंकडे रोख। बारामतीमधील पराभवानंतर युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज। ईव्हीएम मतमोजणीवर यापूर्वीच 22 पराभूतांचा आक्षेप। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा दावा खोटा, व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। ईव्हीएम सोबत छेडछाड होऊ शकत नसल्याचं स्पष्टीकरण। माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशामध्ये आग लावली, संजय राऊतांचा हल्लाबोल। चंद्रचूडांमुळेच घटनाबाह्य सरकारचं संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आल्याची टीका। दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा। राजधानी दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था चिंताजनक असल्याचं म्हणत केंद्रावर टीका। एमएमआर हद्दीमध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्यास मनाई, मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय। दररोज 15 कोटींचा तोटा सोसणाऱ्या एसटी कडून सरकारला भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकिटामध्ये 18% वाढ करण्याची मागणी। पुष्पा 2 हा बहुप्रतीक्षित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान मुंबईत अभिनेता अल्लू अर्जुनचा चाहत्यांशी मराठीमध्ये संवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।